नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली। दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून आका असा उल्लेख करून खळबळ उडवणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांनी आता आणखीन एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष असल्याचं त्यांनी म्हटलंय। या मुन्नीचे सर्व कारनामे आपल्याकडे असल्याचा दावाही धस यांनी केलाय। त्यामुळे राष्ट्रवादीतील मुन्नी कोण अशा चर्चा आता रंगल्या आहेत। मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे। आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नींनी बाहेर येऊ द्या। मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। अच्छा, मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए। ती डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। नेमकी बडी मुन्नी कोण आहे हे त्यांना विचारा। हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे, त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते। तर यावेळेस धस यांना चोख प्रत्युत्तर अजित पवारांनी दिल्याचं आपण पाहिलेलं आहे। यानंतर आता खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड संदर्भात नवीन खुलासे दररोज होत आहेत। वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल असून तरीही तो परळीतल्या लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष आहे। विशेष म्हणजे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरनं त्याची नियुक्ती झाली होती। मात्र ज्या कराडवर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत त्याला लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष बनवलाच कसा असा प्रश्न आता विचारला जातोय। त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचाही वाल्मिक कराड हा सदस्य आहे। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात वारंवार विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः राष्ट्रवादीवर आणि धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात आलेले आहेत। आता सुप्रिया सुळे यांनीही मोठा दावा केलेला आहे, आरोप केलेले आहेत। संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर तर तातडीने कारवाई करणारी ईडी वाल्मिक कराड प्रकरणामध्ये गप्प का बसलीये असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय। बीड आणि परभणीच्या प्रकरणामध्ये राजकारण बाजूला ठेवून न्याय द्यावा अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना ऐकीव गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले, ईडीची केस झाली, त्यांना अटक झाली। ह्याचा अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मधली कंप्लेन आहे 28/5/24 मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 8 महिने झाले। 8 महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस, ही केस असताना, हा FIR झालेला असताना, करेक्ट, ही तिसरी आहे। तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाहीये, माझी ईडीला विनंती आहे। तर सरपंच संतोष देशमुख यांचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला। मात्र ही एकच घटना नाहीये, कारण वर्षभरामध्ये असे अनेक गुन्हे परळीमध्ये घडलेले आहेत। परळी म्हणजे खरं तर ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचं गाव। मात्र याच परळीतल्या गुन्हेगारीची धक्कादायक आकडेवारी सध्या समोर आली आहे। परळीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये शहर आणि परिसरामध्ये 109 मृतदेह आढळलेत। म्हणजे दर 3 दिवसांनी एक मृतदेह परळीमध्ये सापडलाय। वर्षभरामध्ये परळी ग्रामीण ठाण्यामध्ये 386 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यामुळे परळी शहरासह तालुक्याचा गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक दिसतोय। आणि या आकडेवारीमुळेच आता परळीच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय। राख माफियांनी जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण केल्याचा आरोपही गावकऱ्यांकडून केला जातोय। वर्षभरामध्ये परळीमध्ये 109 मृतदेह आणि त्याचमुळे दर 3 दिवसांनी एक मृतदेह सापडतोय। परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 66 मृतदेह सापडलेत। परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 26 मृतदेह सापडलेत। परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 17 मृतदेह। वर्षभरामध्ये परळी ग्रामीण ठाण्यामध्ये 386 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। तर
आता गँग्स ऑफ परळीबाबत ही धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आता भाजपा आमदार सुरेश धस यांनीही याबाबत वक्तव्य केलेलं आहे. एका वर्षामध्ये परळीमध्ये 109 मृतदेह सापडल्याचा दावा धस यांनी केलाय आणि आका 302 मध्ये गेल्यास सर्व बाहेर येईल असं धस म्हणतायत. 109 मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये. 109 त्यातले फक्त 5च रेकॉर्डवर आले. 109 पैकी 5 आले. 104 मृतदेहांची ओळख पटले नाही. कशामुळे मेलेत याचा बी काही खातरजमा नाही. काही जणांचे तर हाडकं सापडलेत, नुसती हाडकं. 109 मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील, पैठणमध्ये असं आहे का? तर गँग्स ऑफ परळी संदर्भात मोठा दावा धस यांनी केलेला आहे आणि याचवरनं वारंवार आंदोलनं सुद्धा होत आहेत आणि यामध्ये मनोज जरांगे सुद्धा सामील होत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. आम्ही धनंजय मुंडेंच्या नादी लागलो नाही, मात्र 25 जानेवारीच्या उपोषणानंतर कचकाच दाखवतो असा इशारा जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलाय. तू फसत चाललाय, तू फसणार आहे. आता तू मला खेटलाय, आता बघतो तू उभी. तू हे इतके मॅटर येत परळीपासून मुंबईपर्यंत पठ्ठ्या 25 तारखेचं उपोषण होऊन दी, तुला कचकाच दाखवतो. आता मनोज जरांगे कस तो आहे मागा लागतो, माया नादाला लागतो. मी त्यांच्यावर त्यांना अर्ध ध्यानात राहिलं, मी बी अर्धा गेलेलोच. मी बी काय सुईचा नाही. मी 25 दिवसात त्या धन्या मुंड्याचं नाव घेतलं का? तोंड सुद्धा नाव घेत नाही तुझ्यासारख्या नासक्याचं. आम्हाला ओरिजिनल लोक लागते, त्याचं नाव घेतो आम्ही. असल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेत आम्ही. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण झालाय. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणी कुणाचीही गय करणार नाही, पक्ष न पाहता दोषींवर कारवाई होणार असा विश्वास यावेळेस अजितदादा यांनी व्यक्त केलेला आहे, असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादांनीही उत्तर दिलेलं आहे. केवळ आरोप नको, यंत्रणेला पुरावे द्या असं अजित पवारांनी थेट म्हटलेलं आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भातलं हे अजित पवारांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर आलंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता, ह्याचा पुरावा तर पाहिजे ना. तर पक्ष न पाहता दोषींवर कारवाई होईल असा शब्द यावेळेस अजित पवारांनी दिलेला आहे. आणि सरपंच संतोष देशमुख हत्येला आज 1 महिना पूर्ण झालाय. 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. कल्पनाही करता येणार नाही अशा निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. आणि या प्रकरणी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह एकूण 6 आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. मात्र कृष्णा आंधळे या आरोपीला बेड्या ठोकण्यात सीआयडी पथकाला अपयश आलंय. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून वारंवार होतीये. तर अटकेमध्ये कोण कोण आहे आपण पाहतोय. विष्णू साठे, जयराम साठे आणि प्रतीक घुले यांना अटक करण्यात आलेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये. यासह महेश केदार, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांनाही अटक करण्यात आली आहे. तर सरपंच हत्या प्रकरणी या 6 जणांना अटक करण्यात आली असून वाल्मिक कराडला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. आणि या प्रकरणामध्ये आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पैठणमधील या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह मनोज जरांगे सुद्धा सामील झालेले. पैठण शहरातील कावसाणकर मैदानामधून या मोर्चाला सुरुवात झाली आणि आता मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धडकलाय. आम्ही आतापर्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे. सगळ्यांवर विश्वास ठेवलेला आहे यंत्रणेवर. त्यांनी आतापर्यंत जे काम केलंय ते चांगल्या पद्धतीने केलंय, पण आता त्याचा वेग आहे तपासाचा, तो वाढवला पाहिजे. त्या आरोपीला जेरबंद केलं पाहिजे आणि पुढील कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. हुंडाला बोलायचं नाही, जातीला बोललो, धनगराला बोललो, दलित मुस्लिमाला, वंजाऱ्याला. तुम्ही जातीकडे काय नाही, तुम्ही ना तुमचं पाप झाकवायचं काम तुम्ही
करायला लागला ते झाकत नसतं आता. त्यांना आणखीन बी त्यांचं पोट भरलं नाही धनंजय मुंडेचं. एक खून, त्याला पोट भरलं नाही त्याचं. एक खून केला तरी त्याचं आणखीन पोट भरलं नाही. आणखीन त्याचं लोकांना आंदोलन करायला होतं, तो खोलात चाललाय, त्याच्या लक्षात येत नाही. तो खोलात चाललाय आणखीन धनंजय मुंडे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातील 28,000 ग्रामपंचायती आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरामध्ये सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने केलेली आहे. सरपंच संतोष देशमुख यांनी राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंना विरोधकांसह आता घरच्यांनी सुद्धा घेरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी आता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांनी जमीन हडपल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर केलाय. तर धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी हायकोर्टात धाव घेत केलेला आहे. तर तिसरीकडे वाल्मिक कराड हा मुंडेंचा निकटवर्तीय मानला जातोय आणि त्याच्याशी असलेल्या संबंधांवरूनही त्यांचा पाय खोलात आहे अशी चर्चा आहे. आणि या प्रकरणी आता मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जाते. यानंतर आता बातमी आहे मंत्रालयात आलेल्या आलिशान कार संदर्भातली. काल मंत्रालयामध्ये आलिशान लॅम्बोर्गिनी कार अवतरली होती. यावेळेस या कारला पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ही कार स्कायलाइन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती आहे. तर कारमधील व्यक्ती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी तिथे आल्याची माहिती मिळते. ही कार तपासणी न करताच मंत्रालयात थेट सोडण्यात आली. दरम्यान यावरनं संजय राऊतांनी मात्र महायुतीवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते गूढ आहे, धूमकेतूप्रमाणे ती उगवली आणि निघून गेली. तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे, नाहीतर आम्ही शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आमच्या हातामध्ये काही गोष्टी लागलेल्या आहेत, एवढंच सांगेन. यानंतर आता बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांसह सर्व फ्रंटलचे पदाधिकारी बदला. मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष करा आणि वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पवारांकडे केलेली आहे. आज मुंबईमध्ये पवारांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जयंत पाटलांसमोरच प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळेस रोहित पवार किंवा रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे प्रदेशाध्यक्ष बदला ही मागणी कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांसमोरच केली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा अध्यक्षाला आपण आता त्यांच्याकडे जबाबदारी द्या. याचा अर्थ जयंत पाटील साहेब वेळ देत नव्हते असं अजिबात नाही, परंतु नवीन तरुणाला आता संधी द्या ही विनंती करतो. आणि एकच छोटी सूचना सांगतो साहेब, ज्याप्रमाणे सर्व मंत्री फिरत असतात आणि कॅबिनेटच्या मीटिंगच्या दिवशी ते इथे येतात, तर प्रत्येक जिल्ह्याची राज्यातली एक तारीख अशी ठरवून द्या की त्या दिवशी प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग झालीच पाहिजे. आणि त्या दिवशी तालुकाध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख, या तालुक्याचे आमदार, खासदार यांनी कंपल्सरी हजर राहिलंच पाहिजे. अशी मीटिंग ठेवा, तरच आपली संघटना येईल. नाहीतर आपण कागदावर फक्त मोठे दिसतो, प्रत्यक्षात आपण मोठे दिसत नाहीत. जर आपण काम केलं आणि पवार साहेबांसारखं नेतृत्व मिळालं तरच आपला फायदा होईल. असं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं शरद पवारांच्या खासदारांना संपर्क झाल्याची चर्चा सध्या होती. आव्हाडांनी या संदर्भात दावा केला होता. दरम्यान आता बाप लेकीला सोडा ही भाषा क्रूर आणि अमानुष आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल तर ते कसं आणि रावणाचेच वंशज असतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांच्या 7 खासदारांना अजितदादांसोबत येण्याची ऑफर सुनील तटकरे यांनी दिल्याची चर्चा होती आणि यावरनं संजय राऊत बरसलेत. ज्या प्रकारची भाषा ही खरी असेल की बाप लेकीला सोडा आणि आमच्याकडे या, ही भाषा म्हणजे अमानुष आहे, क्रूर आणि निर्घृण आहे. जर कोणी सोडून जात असेल उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना, कारण फार मोठ्या कष्टाने निवडून आणलेले आहेत, पक्ष गेला, चिन्ह गेलं, वणवण फिरले उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब, आणि तरीही परत
हे फोडतायत आणि तुम्ही फुटताय, हे कंस आणि रावणाचे वंशजच असतील. तर संजय राऊतांनी हा हल्लाबोल केलेला आहे. आता बातमी आहे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली. राष्ट्रगीतासंदर्भात महंत रामगिरी महाराजांनी वक्तव्य केलं आणि वंदे मातरम हे राष्ट्रगीत असावं असं विधान त्यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महंत रामगिरी महाराजांवर टीका केली आहे. रामगिरी महाराजाला जोड्याने मारलं पाहिजे असं आव्हाड म्हणालेत. तर यावर आता रामगिरी महाराजांनी आव्हाडांना प्रत्युत्तर देत जितेंद्र आव्हाड मूर्ख माणूस आहे, इतिहास शिकवण्याची गरज नाही तर इतिहास आहेच, तो फक्त वाचण्याची गरज आहे असं महंत रामगिरी महाराज म्हणाले. म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे. उद्या भविष्यामध्ये आपल्याला याच्याकरता सुद्धा संग्रह करावा आणि संघर्ष करावा लागणार आहे. कारण अशा प्रकारचे गुलामगिरीचे असे शब्द आमच्या मुखात आम्ही का काढावे? हा इतिहास आपल्याला माहित नाही आहे आणि म्हणून एक आपल्या भावनेचा सुद्धा या ठिकाणी गैरफायदा घेतला जातो. आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली. आता जनगणवर पण त्याचा आक्षेप आहे. त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा. आता अति व्हायला लागलं रामगिरीचं. इतिहास तर रामगिरीकडनंच शिकायचा आता देशाने. जितेंद्र आव्हाडासारखा मूर्ख माणूस मी कोणी पाहिला नाही बरं का. कारण इतिहास शिकावा लागेल हा विषय नाही. इतिहास कोणी शिकवण्याची गरज नाही. इतिहास आहेच, फक्त तो वाचण्याची गरज आहे. जो इतिहास आहे, जे इतिहासामध्ये कारण आज लिहिलेलं नाही ते पूर्वी लिहिलेलं आहे आणि म्हणून तो शिकण्याची काही आवश्यकता नाही आहे. आमच्याकडून किंवा कोणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही. जो ऑलरेडी आहे तो त्यांनी वाचावा आणि खरा इतिहास त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. पण त्यांना समजून घ्यायचंच नाहीये तर हे दुर्दैव आहे. तर राष्ट्रगीताच्या मुद्द्यावरनं आपण पाहिलं आव्हाड आणि रामगिरी महाराज जुंपलेत. आता बातमी आहे मुंबईतून आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या तसंच मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात ही भेट होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची ही तिसरी भेट असून नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी प्रकरणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आणि त्यानंतर दैनिक सामनातून देवाभाऊ अभिनंदन या शीर्षकाखाली देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका भाजपासोबत जवळीक वाढवणारी आहे का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईमध्ये गाजतोय तो म्हणजे टोरेस घोटाळा आणि जवळपास 1000 कोटींचा टोरेस घोटाळा झालेल्या जवळपास 3 लाख मुंबईकर 3 लाख नागरिक यामध्ये फसले गेलेले आहेत. 1 लाख कोटींच्या टोरेस घोटाळ्याबाबत आता नवनवीन खुलासे दररोज होत आहेत आणि या घोटाळ्याची मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी माहिती घेतलेली आहे. मुंबई पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना जूनमध्ये तर नवी मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये समन्स बजावलं होतं. यासोबतच आयकर विभागाने सुद्धा नोव्हेंबरमध्ये टोरेसच्या संचालकांना समन्स बजावलं होतं. मात्र एवढ्या समन्स बजावून सुद्धा पुढे काहीच कारवाई का झाली नाही आणि त्यामुळे जर वेळीच कारवाई झाली असती तर गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक झाली नसती असं म्हटलं जात आहे. पोलिसांचा इन्कम टॅक्सचाही टोरेसच्या संचालकांना समन्स बजावल्यानंतरही पोलीस आणि इन्कम टॅक्सने कारवाई का केली नाही? पोलिसांनी एवढ्या महिन्यांमध्ये तपासात नक्की काय केलं? पोलिसांसह आयकर विभागाला घोटाळ्याची माहिती होती? तपास यंत्रणांनी टोरेस घोटाळ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलंय का? टोरेस कंपनीने 3 लाख मुंबईकरांना गंडा घातलाय आणि यामध्ये टोरेसची जनरल मॅनेजर तानिया कासातोव्हा आणि रशियाचे स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना यांचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये या दोघेही पैसे काढून पळ काढत होत्या. दादरमधल्या टोरेसमधल्या ऑफिसमधून पळ काढतानाचा हा व्हिडिओ आणि त्या पळून जात असताना कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या पळून जाण्यात सध्या तरी यशस्वी ठरले. Police have told to make a video. Yes, really. Police have told to make a video. Yes.
तर टोरेसमध्ये त्यांची फसवणूक झालेली आहे तर नागरिकांना कधी न्याय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर राज्यभरातल्या कृषीविषयक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा विविध संकटांचा सामना करत 1,68,127 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी केली आहे. मात्र हे पीक फुलावर असताना त्यावर वातावरण बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे पीक पिवळं पडलं असून वाळू लागल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. कडाक्याची थंडी आणि मुबलक पाणी असल्याने गव्हाचं पीक जोरदार बहरलंय. बारामती तालुक्यातील पश्चिम परिसरामध्ये गव्हाची लागवड करण्यात आली. यावेळेस कडक थंडी असल्याने शेतामध्ये सर्वच पिके जोरदार असून शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. ड्रॅगन फ्रूटला सध्या जास्त मागणी असल्यानं बारामती परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रूटचं खूप महत्त्व असल्याने या फळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आता शेतकरी ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळलेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाळपाची गती वाढलेली आहे. कोल्हापूर विभागामध्ये 88,68,744 क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलेलं आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा 10.16% इतका आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सोयाबीन खरेदी केंद्रातील बारदाना संपल्याने हमी दरातील सोयाबीन खरेदीला ब्रेक लागलेला आहे. सोयाबीन खरेदी थांबल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तातडीने बारदाना उपलब्ध करून सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. सोयाबीन खरेदीसाठी बारदाना उपलब्ध होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुस्थितीतील बारदाना स्वीकारावा अशी सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी बैठकीत केली. तसेच सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. धाराशिवच्या खोंदला गावातील शेतकऱ्याला टरबूजाच्या बोगस बियाणाचा फटका बसलाय. या शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर बियाणांची उगवण न झाल्याने दुबार लागवड करण्यात आली. तरी देखील टरबूजाची बियाणे उगवलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यानं कंपनी विरोधात तक्रार दाखल केली आहे. खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारीपासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसली आहे. खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. रबी हंगामाच्या तोंडावर खतांचे भाव वाढल्याने शेती करणं अवघड झालंय. नंदुरबार बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली आहे. बाजार समितीमध्ये कापसाची 1 लाख क्विंटल आवक झाली आहे. या कापूस खरेदीतून 70 कोटींची उलाढाल झाली आहे. फुले बाजारामध्ये कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयच्या खरेदीला यंदा चांगला प्रतिसाद मिळतोय. सीसीआयने आतापर्यंत 63 लाख गाठी कापूस खरेदी केलेला आहे. त्यापैकी 32 लाख गाठी म्हणजेच निम्मा कापूस तेलंगणात खरेदी झालेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये तेलंगणाच्या निम्मी म्हणजेच 16 लाख गाठी कापूस खरेदी झालेली आहे. सकाळ मीडिया समूहातर्फे आज पुण्यामध्ये धोरण प्रगतीचं विजन महाराष्ट्राचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आणि या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच सकाळच्या मंचावर महाराष्ट्राचं विजन मांडणार आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढच्या 5 वर्षामध्ये महायुती सरकारचं धोरण कसं असणार आणि कोणत्या नव्या योजना राबवल्या जाणार, याशिवाय रोजगार तसंच उद्योग क्षेत्रासाठी कोणत्या भरीव तरतुदी केल्या जाणार याचा आढावा मुख्यमंत्री पहिल्यांदाच या कार्यक्रमात मांडणार आहेत. आज संध्याकाळी पुण्यामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. यानंतर आता बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची. तुम्ही नकली रंगाच्या भाज्या खाताय का? होय, कारण तुमच्या भाज्यांना कुणीतरी रंग मारतंय. असं आम्ही का म्हणतोय त्यासाठी पहा हा स्पेशल रिपोर्ट. तुमच्या भाज्यांचा रंग नकली. नकली रंगांमुळे तुमचं आरोग्य धोक्यात.
व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही खात असलेल्या भाज्यांना कोण रंग लावतोय? तुमच्या आरोग्याशी कोण खेळतय? असे भाज्यांना रंग लावून तुमच्या जीवाला कोण धोका निर्माण करतय? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. भाज्या हे सगळेच खातात, त्यामुळे हे खरं आहे का हे जाणून घेण्यासाठी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. तुमच्या हिरव्या भाज्यांमध्ये मॅलाकाइट ग्रीनची भेसळ होतीये. भाज्या ताज्या दिसण्यासाठी रंगांचा वापर केला जातो. हा घातक रंग तुमच्या पोटात गेला तर गंभीर आजार होऊ शकतात. हा दावा अतिशय गंभीर आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली. त्यावेळी आम्हाला FSSAI नं एक व्हिडिओ शेअर केल्याचं आढळून आलं. त्यावेळी त्यांनी भाज्यांना लावलेला रंग कसा ओळखायचा हे दाखवलं. Take a cotton piece soaked in liquid paraffin. Rub or dab the outer green surface of a small part of the lady finger. No color change observed on the cotton. The cotton piece turns green. अशा प्रकारे भाज्यांना लावलेला रंग तुम्ही ओळखू शकता. मात्र हे रंग पोटात गेले तर काय परिणाम होऊ शकतो ते देखील पाहूया. धुतलंय आणि त्याच्यामध्ये पूर्ण रंग राहिलाय, त्याचा अर्थ असा आहे की त्याला रंग लावला गेला आहे. आणि जर आपल्याला ते कळलं नाही आणि ते पदार्थ आपण जर खाल्ले, त्याचं सेवन केलं, तर त्याच्याने बरेचसे असे रोग होऊ शकतात ज्याच्यामध्ये आपल्या DNA लेवलवर म्युटेशन्स होतात, आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आहे, बरेचसे फूड ॲलर्जीज होतात, GI डिस्टर्बन्सेस होतात, जसं का डायरिया आहे किंवा मग लूज मोशन्स चालू होतात, ऍसिडिटी चालू होते, असे विविध आजार त्याच्यामुळे चालू होतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सर्वच भाज्यांना रंग लावलेला नसतो. काही जण जास्त पैसे कमावण्यासाठी रंगांचा वापर करतात. भाज्या ताज्या दिसण्यासाठी रंग लावला जातो. नकली रंग पोटात गेल्यास गंभीर आजार होऊ शकतात. भाज्या कापण्याआधीच स्वच्छ धुवून घ्या. मार्केटमध्ये काही लोक जास्त पैसे कमवण्यासाठी रंगांचा वापर करतात. सगळेच भाजी विक्रेते अशा भाज्या विकत नाहीत. तरी देखील काळजी म्हणून भाज्या कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या, नाहीतर रंगांच्या भाज्या खाल्ल्यास गंभीर आजार